नमस्कार, मी जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे झटपट होणारी पाणीपुरी। पण पाहूया चला आपण कशी बनवली ही पाणीपुरी, त्याचा संपूर्ण व्हिडिओ। पाणीपुरी बनवण्यासाठी इथे पाणीपुरी फॅमिली पॅक मिळतोय, तो मी आणलेला आहे। त्यामध्ये सर्व आहे पा, ह्या पुऱ्या आहेत, त्यानंतर हे पाणी आहे, खट्टा मिठा प्रेमिक्स आहे, हे खजूर, पुदिना, हे सर्व तिन्ही पॅकेट्स हे प्रेमिक्स आहे। सुरुवातीला आपण पुदिना पाणी बनवूया। पाणी बनवण्यासाठी आपण थंड पाणी वापरायचं। चमच्याने असं मिक्स करत करत आपलं जितकं प्रेमिक्स आहे ते आणि त्याच्यामध्ये किती पाणी लागेल त्याचा अंदाज घेऊन आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं। त्यानंतर आपण खजुरी तशीच खजूर प्रेमिक्स आपण तसंच पाणी घालून ॲड करूया। पाण्याचा अंदाज घेतच गोड वगैरे बघतच तुम्ही याच्यामध्ये पाणी मिक्स करा। त्यानंतर खट्टा मिठा पाणी बनवू आपण। सर्वजण अगदी आवडीने खातील, झटपट रेसिपी, चटपटीत पाणीपुरी बनवत आहे। तर इथं खट्टा मिठा ही पाणी आता आपलं बनवून तयार आहे। तर इथे सर्व प्रकारचे आता मी पाणी बनवून ठेवलेलं आहे। पाणी जर तुम्हाला आणखीन जास्त थंड हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही आईस क्यूब घालू शकता किंवा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवू शकता। ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या। तर सुरुवातीला मी इथे हे जे पांढरे वाटाणे आहेत ते भिजवले होते 4 तास आणि हा बटाटा एक घेतलेला आहे। बटाटा असा कट करून वाटाणा आणि बटाटा मी कुकरमध्ये घातला, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घातली, 1 ग्लास पाणी घातलं, कुकरला झाकण लावून याच्या मी 3 शिट्ट्या करून घेते। शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण कांदा बारीक करून घेऊया। तर इथं मी चॉपरनी कांदा कट करून घेतलेला आहे, तुम्ही वेळीने पण घेऊ शकता। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातले, तेल तापल्यानंतर आपण पुऱ्या तळून घेऊया। अगदी 2 मिनिटातच आपल्या पुऱ्या तळल्या जातात। पहा किती टम्म फुगलेले आहेत पुऱ्या। अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी तळून घेते। तर इथे आता सर्व प्रकारे पुऱ्या माझ्या तळून तयार झालेल्या आहेत। सर्व पुऱ्या मी एका डिशमध्ये आता काढून घेतलेल्या आहेत। आणि आता आपला कुकरही तिकडे झालेला आहे, आपण बघूया। बटाटे आणि वाटाणे आपले शिजलेले आहेत। एका बाउलमध्ये मी हे काढून घेते। अगदी व्यवस्थित वाटाणे आपले गरगरीत असे शिजलेले आहेत। बटाट्याचे साले काढून घ्यायचं, बटाटाही छान शिजलेला आहे। थंड झाल्यानंतर हाताने वाटाणा आणि बटाटा मिक्स करून घ्या, अगदी बारीक करून घ्या व्यवस्थित। इथं बारीक चिरलेला कांदाही घेतलेला आहे, आपण सर्व पाणी घेतलेलं आहे, बारीक शेव घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। आणि इथे आता एक एक पुरी अशी गोल करून घ्यायची। अशा पद्धतीने 5 ते 6 पुऱ्या मी आता इथे फोडून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये सुरुवातीला वाटाणा आणि बटाटा असं चमच्याने थोडा थोडा पुरीमध्ये घालायचा। सर्वांनाच आवडेल अशी आजची आपली रेसिपी आहे झटपट पाणीपुरी। त्यानंतर याच्यामध्ये मी आता घालणार आहे, हे आहे ते गोड पाणी आहे। सर्व पुऱ्यांमध्ये हे थोडं थोडं गोड पाणी घालून घ्या। पाणी कमी जास्त तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता। त्यानंतर याच्यामध्ये खट्टा मिठा म्हणजे चिंचेचं आंबट गोड पाणी याच्यामध्ये मी आता घालणार आहे। मुलं तरी अगदीच आवडीने खातात अशा डिश, चटपटीत डिश मुलांना तरी फार आवडतात। त्यानंतर याच्यामध्ये पुदिना पाणी घालूया। जरी तुम्हाला वाटाणा आणि बटाटा
हे जर वापरायचं नसेल तरी तुम्ही मुलांच्या आवडीनुसार खट्टा मिठा पुदिना पाणी वापरून सुद्धा तुम्ही ही पाणीपुरी त्यांना खायला बारीक शेव टाकून अशी मजेदार डिश बनवून देऊ शकता. तर सर्व पाणी घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी बारीक 0 नंबरची ही शेव आहे ती घातलेली आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि झटपट अशी रेसिपी आपली इथे पाणीपुरीची डिश आता माझी तयार झालेली आहे. भरपूर अशी शेव घालायची म्हणजे सगळेच असे आवडीने खातात. पहा, सर्वच एकत्र मांडून मी आता पाणीपुरी डिश बनवलेली आहे. अगदी आपण बाहेर गाड्यावरती जी पाणीपुरी खातो तशी सेम फॅमिली पॅक जो पाणीपुरीचा मी आणलेला आहे आणि हा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला कशी बनवायची दाखवलेली आहे. ते अगदी सेम चव तशीच लागते. तर कशी वाटली माझी ही आजची पाणीपुरी रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचे, खात राहा, आनंदात राहा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.